पण जेव्हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचा जर विचार करत असतो, तर ते आहे भारतरत्न. भारतरत्न हा भारतातील नागरिकांना देण्यात जाणारा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि याची सुरुवात जर आपण बघितली, ती 1954 मध्ये झाली आणि याच्यासोबत कोणत्याही प्रकारची इनामी राशी किंवा पैसा दिला जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता 1954 मध्ये जेव्हा याची सुरुवात झाली होती, तर तेव्हा 3 जणांना देण्यात आला होता. त्यातनी पहिले होते राजगोपालाचारी, दुसरे जे होते ते होते राधाकृष्ण. आता हे राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांना सुद्धा देण्यात आला होता आणि तिसरे जे आहे सी-व्ही रमण हे आपल्याला माहीत आहे वैज्ञानिक होते. तर अशा प्रकारे या तिघांना देण्यात आला होता 1954 मध्ये. मात्र मृत्यूनंतर पहिल्यांदा कोणाला भारतरत्न देण्यात आला, हा जर आपण प्रश्न विचार केला, तर लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आला होता. तर हे भारताचे पंतप्रधान सुद्धा होते. त्याच्यानंतर भारतातील पहिली महिला ज्यांना भारतरत्न मिळाला, ते होत्या इंदिरा गांधी आणि ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुद्धा होत्या. नंतर काय झालं, की 1978 मध्ये जे आहे भारतरत्न देणं बंद झालं होतं. मग नंतर काही वेळानंतर सुरूही झालं. जेव्हा सुरू झालं, तर तेव्हा सर्वप्रथम मदर तेरेसा जे आहे, यांना भारतरत्न देण्यात आला होता. याच प्रकारे 1998 मध्ये जे आहे, एम.एस. सुब्बालक्ष्मी यांना सर्वप्रथम भारतरत्न देण्यात आला होता आणि या प्रथम संगीतकार होत्या, ज्यांना भारतरत्न भेटला होता. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी 1999 मध्ये काय करण्यात आलं होतं, की पंडित रविशंकर जे आहे, यांना सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे आणि हे सितार वादक आहे. ठीक आहे. आणि हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांना ग्रॅमी अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. ते ग्रॅमी अवॉर्ड विजेता आहे. त्याच्यानंतर 2001 मध्ये 2 जणांना महत्त्वपूर्ण आहे ज्यांना भारतरत्न मिळाला. एक आहे बिस्मिल्ला खान आणि दुसरे आहे लता मंगेशकर. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे म्हणत असतो, की संगीतकार आहे, ते यांचे वेगवेगळे घराणे आहे. त्याचप्रमाणे लता मंगेशकरचं घराणं जे आहे भिंडी बाजार घराणं आहे. त्या व्यतिरिक्त जयपूर घराणा, बनारस घराणा यासारखे आपल्याला घराणे माहीत आहे. त्यापैकी लता मंगेशकर जे आहे ते भिंडी बाजार घराण्याशी संबंधित आहे असं आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण येऊ आता 2024 मध्ये. 2024 मध्ये एकूण 5 जणांना जे आहे भारतरत्न मिळालेलं आहे. त्यातील पहिले जे आहे ते बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर यांना भेटलेलं आहे. दुसरं जे आहे ते भारताचे पूर्व उपपंतप्रधान, डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणत आहोत मी, ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना भेटलेलं आहे. जेव्हा लालकृष्ण अडवाणी हे भारताचे उपपंतप्रधान होते, तेव्हा भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे भेटलेलं आहे भारतरत्न, ते भेटलेलं आहे पूर्व पंतप्रधान तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, कोणते माजी मुख्यमंत्री तसेच किसान नेता म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरण सिंग यांना सुद्धा भेटलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जे भारतरत्न भेटलेलं आहे, तेही सुद्धा पूर्व पंतप्रधान पी.व्ही. नरसिम्हा राव या सर्वांना माहीत आहे, त्यांना भेटलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं जे भेटलेलं आहे भारतरत्न, जे 2024 मध्ये, ते आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.एम. स्वामीनाथन त्यांना भेटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 5 जणाला जे आहे 2024 मध्ये भारतरत्न भेटलेला आहे, असं आपण म्हणू शकतो.